महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. PCMC म्हणजेच पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये टोटल 150 जागा भरल्या जात आहेत. पद संवर्ग आहे गट ड, सरळ सेवेने म्हणजे परमनंट कॅडरचं हे पद असणार आहे. पदाचं नाव आहे अग्निशमन विमोचक आणि फायरमॅन रेस्क्युअर. या पदांसाठी मित्रांनो ही फुल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑनलाईन अर्ज मात्र 26 एप्रिलपासून चालू होतील ते 17 मे 2024पर्यंत तुम्हाला सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहेत. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे. राखीव प्रवर्गाला 900 रुपये फीज आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठी कुठलीही फीस ठेवण्यात आलेली नाही. अग्निशमन विमोचक किंवा फायरमॅन रेस्क्युअर या पदासाठी एकूण 150 जागा भरल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये SC कॅटेगरीला 20 जागा आहेत, तर ST कॅटेगरीसाठी 10, VJAसाठी 4, NTB साठी 4, NTCसाठी 4 आणि NTDसाठी 3, SBCसाठी 3, त्यानंतर OBCसाठी 29, EWSसाठी 15, SEBCसाठी 15 आणि ओपनसाठी 43 वॅकेन्सी अशा मिळून 150 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी तुम्हाला वेतन 19,900 ते 63,200 प्लस याच्यामध्ये शासकीय भत्ते तुम्हाला असतील. S6 या वेतन सरणीनुसार फायरमॅन रेस्क्युअर अग्निशमन विमोचक या पदासाठी तुम्हाला पेमेंट असणार आहे. याची नेमणूक तुमची करण्यासाठी म्हणजेच याची जी नेमणूक पद्धती आहे त्यासाठी काय अर्हता असेल तर तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण केलेला असणं गरजेचं आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिन्याचा पाठ्यक्रम असतो अग्निशमन प्रशिक्षणाचा, तो तुमच्याकडं असणं गरजेचं आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. आता मित्रांनो यासाठी तुमची वयोमर्यादा किती असेल तर 18 ते 30 असेल खुल्या प्रवर्गासाठी आणि 18 ते 33 वर्ष असेल राखीव प्रवर्गासाठी. त्याचबरोबर तुमची उंची देखील मोजली जाईल. उंची तुम्हाला पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटर अनवणी असणं गरजेचं आहे. महिला उमेदवारांना 162 सेंटीमीटर अनवणी असणं गरजेचं आहे. 50 किलोग्रॅम वजन पाहिजे. फक्त पुरुष उमेदवारांना छातीचं मोजमाप असणं गरजेचं आहे. 81 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगून 86 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा होईल. तर पहिल्यांदा शारीरिक क्षमता चाचणीची माहिती त्यांनी दिलेली आहे, ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांना 30 मार्काला आहे. महिला उमेदवारांना 800 मीटरची रनिंग आहे 30 मार्कालाच. त्यानंतर सीडीवरती चढणं आणि उतरणं 20 मार्काला आहे. त्यानंतर 50 किलोग्रॅम वजनाची मानवी प्रतिकृती खांद्यावरती घेऊन 60 मीटर अंतर धावणं यासाठी 20 मार्क आहेत. महिला उमेदवारांना फक्त ते वजन 40 किलोग्रॅम असेल. त्यानंतर 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणं आणि त्याच रस्सीवरनं खाली परत उतरणं त्यासाठी 20 मार्क आहेत. महिला उमेदवारांना रस्सीवर चढण्यासाठी या ठिकाणी असणार नाही, त्यांना फक्त गोळाफेक आहे 10 मार्काची आणि पुरुष उमेदवारांना पुलअप्स आहेत 20 पुलअप्स 10 मार्काला, परंतु महिला उमेदवारांना लांब उडी 10 मार्काला आणि पुशअप आहेत 10 मार्कासाठी. तर असे मिळून या ठिकाणी ही 100 गुणांची पूर्णपणे तुमची चाचणी होईल. त्याच्यानंतर मग तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला काय काय असणार आहे तर 10वीच्या बेसवरती तुमची या ठिकाणी परीक्षा होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 40 मार्कासाठी अग्निशमन संदर्भात म्हणजे तुमचं जो हा पद आहे, तुम्ही जो हा अभ्यासक्रम 6 महिन्याचा कंप्लीट केलेला आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला जे शिकवलेलं आहे 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याच्याच अभ्यासक्रमावरती पाठ्यपुस्तकांवरती 40 मार्काचे तुम्हाला प्रश्न असतील संबंधित प्रश्न, अग्निशमन संदर्भात प्रश्न. बाकी मग तुम्हाला 15 प्रश्न मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी यासाठी असतील. असे मिळून ते 60 प्रश्न आणि हे 40 प्रश्न असे मिळून 100 मार्क्ससाठी आणि 100 गुणांची परीक्षा तुमची होईल. 2 तासाचा वेळ तुम्हाला असेल. निगेटिव्ह मार्किंग नसते. MCQ टाईप क्वेश्चन्स तुमचे TCS किंवा IBPS मार्फत घेतले जाऊ शकतात. तर असे मिळून या ठिकाणी 100 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी आणि 100 गुणांची लेखी परीक्षा हा तुमची निवड प्रक्रियेचा भाग असणार आहे. तर याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट भेटत राहतील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटत राहतील. आणि महाराष्ट्र भरती हा आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.